नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज। पाहुयात दिवसभरातील घडामोडी। पालघरच्या कासा परिसरात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे विद्युत तार तुटून जमिनीवर कोसळले, त्यात एक तरुण थोडक्यात बचावला आहे। कासामधील बरडपाडा येथे कामगारावर विद्युत तार कोसळली आहे। कामावरून परतणाऱ्या तरुणाने प्रसंगावधान राखत दुचाकीवरून उडी मारून आपला जीव वाचवला आहे। मात्र दुचाकी तारेत अडकल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे। वीज पुरवठा बंद करून तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली गेली। लोंबकळणाऱ्या तारांमुळे ग्रामीण भागात दुर्घटनेची भीती वाढली असून महावितरणाच्या गलथान कारभारावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने बोईसरच्या थोडी पूजा परिसरात छापा टाकून 12 किलो 780 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे। झारखंड येथील रहिवासी पंजू समरा कुंजर वय वर्ष 35 याला धोडी पूजा येथील मयूर धोडी यांच्या चाळीतून अटक करण्यात आली आहे। आरोपी या परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 1,27,000 रुपये इतकी आहे। बोईसर पोलीस ठाण्यात एनडीपीसी कायद्याअंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गावडे हे करत आहेत। डहाणू जव्हार रोडवरील तलवाडा जवळ डहाणू संभाजीनगर एसटी बसचा अपघात। समोरून येणाऱ्या ट्रकनं हूल दिल्याने बस रस्त्याखाली उतरली। आंब्याच्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे। बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।